पहा. हाय फ्रेंड्स, कसे आहात? बघा, आज आपण पाहणार आहोत नवोदयचा स्वाध्याय 1.2चे गणित. त्यामध्ये पहिलं गणित असं आहे की पहिला आहे की प्रश्न आहे 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51 ह्या अशा संख्या दिलेल्या आहेत. या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे असं विचारलेलं आहे. तत्पूर्वी मूळ संख्या ह्या माहिती असणं गरजेचं आहे. चला तर लिहून काढूया. पहा, ह्या मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47, तसेच 53, 59. यामध्ये ह्या मूळ संख्या आपण कुठपर्यंत लिहायच्या असतात. यात सगळ्यात मोठी संख्या ही 51 म्हणजे 51 दिलेली आहे. त्यामुळे आपण 51 ही मूळ संख्या नाही असं इथे दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा. म्हणून हा 51 ते 60च्या दरम्यानची मूळ संख्या ठेवलेल्या आहेत 53, 59. त्यामध्ये मग बघा आता 17 म्हणजे 17 ही मूळ संख्या आहे का? तर हो. अगोदर ज्या आहेत त्याला गोल करा किंवा राईट करा, नंतर मग त्यांची बेरीज करूया. त्यानंतरचं आहे 8 ही मूळ संख्या नाही आहे, सोडून द्या. 21 नाही आहे, सोडून द्या. 13 आहे, मग ह्याला राईट करा. त्यानंतर 41 नाही आहे, सॉरी आहे, 41 आहे. त्यानंतर 2 आहे, 2 पण ही मूळ संख्येमध्येच येते है ना. त्यानंतर पहा, इथे मूळ संख्या दिल्या ती यांच्याकडे पाहून आपण करतोय. 27 मूळ आहे का? हे पहा, याच्यामध्ये 27 नाही, म्हणजे काही संबंध नाही. चला, 31 आहे का? हो आहे. हे पहा, 31, 37 मूळ संख्या असतात. त्यानंतर 51 आहे का? 51 नाही आहे. त्यामुळे ज्या आहेत, आता ही पण आहे, ज्या आहेत त्यांची बेरीज करायला एकाखाली एक त्याची मांडणी करून घेऊया. पहा, पहिला आहे 17, दुसरा आहे 13, तिसरा आहे 41, नंतर आहे 2, नंतर आहे 31. अशा प्रकारे ह्या मूळ संख्या आहेत. पहा, तर आपण ह्यांची बेरीज करू. 7 आणि 3 10 होतात. 10, 11, 12, 13 आणि 14. 14शीला 4, हातचाला 1, परत 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. अशा प्रकारे 104 येतं. ह्याच्यामध्ये 104 ऑप्शन आहे, तो सी नंबर आहे. आपला आन्सर बरोबर आलेला आहे. अशा प्रकारे सोडवायचं आहे. बघून घ्या प्रश्न कसा आहे, उत्तर कसं सोडवलेलं आहे. मुलांनी व्यवस्थित पाहून घ्यायचं आणि असंच करून दाखवायचं. नेक्स्ट प्रश्न, समोरचा प्रश्न असा आहे. दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे. मग तुम्हाला बरोबर विधानला राईट करायचं आहे किंवा ते विधानला तुम्ही ऑप्शन जो आहे तो क्लिक करायचा आहे त्याचा. 0 ही विषम संख्या आहे. नाही, 0 ही विषम संख्या असू शकत नाही, सोडून द्या. 0 ही समसंख्या आहे, ती समही नाही. मग आता ती विषमही नाही, तर मग ती समही नाही. 0 ही मूळ संख्या आहे, ती मूळ तर बिलकुलच नाही. मग 0 ही शेवटचं ऑप्शन काय आहे बघूया. 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. हो, बरोबर आहे है ना. ह्यांचंच बरोबर आहे. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. 0 ही विषमही नाही आणि समही नाही. अशा प्रकारे. प्रश्न नंबर 3 बघा. 3 या संख्येची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 या संख्येची स्थानिक किंमत यातला फरक काढायचा आहे. तुम्हाला काय काढायला सांगितलेलं आहे? फरक म्हटलं की वजाबाकी करायची. अगोदर काय करूया, 3 कुठे आहेत पहा, ही संख्या इथे घेऊया. बघा, 36,600, एक मिनिट, 600 नाही, 36,800 आणि 90. 36,890 बघा, एकक दशक शतक हजार दशक. 36,890 या संख्येमधील 3ची ही इथे 3 आहे. आता याची दर्शनी किंमत पाहायची आणि याची स्थानिक किंमत आणि मग यांचा फरक काढायचा आहे. पहा बरं, अगोदर पाहूया स्थानिक किंमत है ना. पहा, इथे स्थानिक किंमत, तर 3ची स्थानिक किंमत येते. 3ला 3 लिहा आणि 3 हा कोणत्या स्थानावर आहे? एकक दशक शतक हजार 10,000.
10,000 या स्थानावर आहे. तर काही विद्यार्थ्यांना तसं अवघड जात असेल तर पहा, 3 हा अंक लिहिला, 3च्या नंतर किती राहतात शेवटचे शिल्लक संख्या अंक 1 2 3 4 4 राहतात. म्हणजे 4 0 देऊन टाका आणि मोकळे व्हा. ठीक आहे ना. बघूया, 4 0 दिले म्हणजे हा 30,000 असा संख्या येते. नंतर आहे 3ची दर्शनी किंमत. हे दर्शनी किंमत, तर दर्शनी किंमत म्हणजे जसा हा अंक तुम्हाला दिसतो तो तसाच लिहायचा. ही झाली त्याची दर्शनी किंमत. आता यांची फरक काढायचा आहे म्हणजे वजाबाकी करायची. तर थोडं आपण याला आहे त्याच ठिकाणावर लिहूया. हे पहा, एकक स्थानावर घ्यायचा तो अंक आणि त्याची दर्शनी किंमत करूया. आपले हे फरक काढूया. पहा, फरक काढत असताना वजाबाकी करायची. शून्यातून 3 जात नाहीत, तर मग काय करायचं. पहा, इथे 30 आहेत. 30चा एक हातचा इथे द्या आणि इथे 10 होणार. मग ह्या 10चा एक हातचा इथे द्या, इथे 10 होणार. इथले 10 कटले, इथे 9 राहिलेत. ह्या 10चा एक हातचा इथे द्या, इथे 10 झाले, इथे 9 राहिलेले आहेत. आणि 30चा एक हातचा इकडे गेला होता, 30चा एक इकडे आपण उसना घेतला म्हणून इथे राहिलेले आहेत 29. आता 10तनं 3 गेले 7 राहतात. 89ला 9 येतो, हे 9ला 9च येणार आहे आणि हा 29ला 29 येणार आहे. अशा प्रकारे 29,997 हा फरक राहिलेला आहे आणि हा इथे ऑप्शन नंबर बी आहे. म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे फरक काढायचा आहे. पाहून घ्या. प्रश्न नंबर 4 बघूया. पहा काय आहे याच्यामध्ये. 33 म्हणजे 33. एक मिनिट. हां, पहा, 33 आणि 97, 33 आणि 97 यांच्या बाबतीमध्ये पुढीलपैकी कोणतेही जो ऑप्शन आहे तो म्हणजे यामध्ये काय खरे आहे असं विचारलेलं आहे. यापैकी कोणतं ऑप्शन खरं आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत. आता 33 आणि 97 ह्या मूळ संख्या आहेत का. बघा, 97 ही मूळ संख्या आहे ना. 97 ही मूळ संख्या आहे, परंतु 33 ही मूळ संख्या नाही. कारण 31 आहे, आपण आत्ताच पाहिलेलं आहे. मूळ संख्येमध्ये 31 आहे मूळ संख्या, 33 नाही. त्यामुळे हे ऑप्शन आपल्या काही कामाचं नाही. नंतरचं आहे दोन्ही सहमूळ संख्या आहेत. तर सहमूळ संख्या आहेत की नाही हे फॅक्टर कळल्यावर समजेन आपल्याला. त्यामुळे तोपर्यंत सी नंबर हा लागू होतो का बघूया. दोन्ही 11ची गुणिते आहेत. नाही होऊ शकत. हा 11चं गुणित आहे. 11च्या पाड्यामध्ये आपल्याला 33 मिळेल, 11च्या पाड्यात 97 मिळत नाही. म्हणजे हा ऑप्शन जो आहे हा पण लागू होत नाही आपल्याला. त्यानंतर आहे दोन्हीही समसंख्या आहेत. तर दोन्ही समसंख्या नाही आहेत, कारण त्या दोन्हीही संख्येच्या शेवटी पहा 7 आणि 3 अशा प्रकारचे अंक येतात. म्हणजे त्या समसंख्या नाही आहेत आणि त्यांना दोन्हीसुद्धा भाग पूर्ण जात नाही. म्हणजे हे पण ऑप्शन नाही. कारण ज्या संख्येच्या शेवटी 2 4 6 8 किंवा 0 यापैकी यापैकी अंक असतील तर ती संख्या आपण समसंख्या आहेत असं म्हणू शकतो. पण ही समसंख्या नाही आहे. मग आता राहतो शेवटचा ऑप्शन सहमूळ संख्या. याला राईट करण्यापूर्वी अगोदर याला प्रूफ करून बघूया. पहा, 97 ही सहमूळ आहे का किंवा 33 ही, ह्या दोन्ही सहमूळ आहेत का. तर बघूया कशा आहेत का. तर सहमूळ संख्या त्यांनाच म्हणायचं ज्या संख्येचं फॅक्टर म्हणजेच त्यांचं जेव्हा आपण अवयव बनवतो तर अवयवांमध्ये जर का समजा 1 आणि 1 है ना, सामायिक हा अवयव असला पाहिजे दोघांचाही. सामायिक 1 आणि 1 म्हणजे इथेही 1 असला पाहिजे, इथेही 1 असला पाहिजे. परंतु बाकीचे दुसरे कोणतेच सारखे नसले पाहिजे. बघूया करून. 97ला 1ने भाग जातो. 97ला फक्त 97नेच भाग जातो, त्यानंतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 33ला हा 1नेही भाग जातो. 33ला हा 3नेही भाग जातो. 11नेही जातो आणि 33 या संख्येनेही भाग जातो. म्हणजेच यामध्ये आता सामायिक अवयव कोणते आहेत. फक्त 1
हा सामायिक अवयव झाला. दोघांची समान आहेत, सारखे आहेत, परंतु बाकी कोणतेच जुळत नाहीत. त्यामुळे ही सहमूळ संख्या आहे. इथे मग आपण राईट करायचं आहे. 2 नंबर म्हणजे बी हा सहमूळ संख्या आहे. हा ऑप्शन आपला मिळालेला आहे, आपलं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला. चला पुढे जाऊया. पहा प्रश्न 5वा पाहूया. प्रश्न असा आहे, पुढीलपैकी कोणत्या अंकाची ही दर्शनी किंमत व तिची स्थानिक किंमत ह्या दोन्हीही एखाद्या संख्येमध्ये पुढीलपैकी कोणत्या अंकाची, म्हणजे इथे अंक दिलेले आहेत पहा, ऑप्शन आहे इथे 0, 1, 2 आणि 3. पुढीलपैकी या कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते, है ना. तर एखादी कोणती तरी एक संख्या मांडू आणि बघूया नेहमीच सारखी असते का. तर त्याचं एक प्रूफ पाहूया. पहा एक संख्या घेतो आहे मी की 4, 3, 2, 6, 0 काहीतरी एक अशी संख्या घेतली, ठीक आहे ना, अंदाजे संख्या घेतली. आता ही किती आहे पाहूया, वाचूया. 1 दशक, शतक, हजार, 10,000, 43,260 ही संख्या घेतलेली आहे. आता यामध्ये जर आपण म्हटलं, यामध्ये 1 हा नंबर नाही आहे का, पहा आता 1 घेऊया बरं, ठीक आहे. आता पहा यामध्ये जर म्हटलं आपण की 1ची स्थानिक किंमत सांगा, तर 1ची स्थानिक किंमत 1 येईल. जर का समजा हा 1 इथे असेल आणि मग हा 4, 3, 2, 6, 0 अशी जर संख्या असेल आणि 1 हा या स्थानावर असेल, म्हणजे 1 दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, लाख स्थानी असेल, तर याची स्थानिक किंमत किती येईल, 1, 2, 3, 4, 5, 1 लाख येईल. तर इथे स्थानिक किंमत किती आली, 1च आली फक्त. म्हणजे जिथे जागा याची बदलेन त्या जागेवर जाऊन याची किंमत कमी जास्त होऊ शकते त्या जागेनुसार. मग 2चंही तसंच आहे, 2 कुठेही असू द्या त्याची पण किंमत बदलणार. हा 2 आहे इथे, 1 दशक, शतक, हजार, हजार स्थानी आहे, म्हणजे इथे तिची स्थानिक किंमत आहे 2,000. आणि इथे शतक स्थानी आहे तर स्थानिक किंमत आहे 200. म्हणजे ज्या जागेवर असे अंक जातात, 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल कोणत्याही संख्येमध्ये, तर त्याच जागेची किंमत त्यांना मिळते. मग शेवटी राहतो 0. मग शून्याला, आता हा 0 एकक स्थानी आहे, याची स्थानिक किंमत आहे 0. हा दशक स्थानी आहे, तरी याची स्थानिक किंमत आहे 0. मग हा लाख स्थानी पण असू द्या, तरी याची स्थानिक किंमत किती येईल, लाख स्थानी जरी असेल ना, तर याची स्थानिक किंमत 0च येणार आहे. म्हणून इथे दिलेलं आहे, पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी आणि स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते, फक्त 0ची, फक्त 0 या संख्येची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत ही नेहमीच सारखी असते, त्यामध्ये कोणताच बदल होत नाही, ठीक आहे. प्रश्न नंबर 6वा. तर बघा 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती, अंकाची पुनरावृत्ती होऊ शकते असं दिलेलं आहे. मग इथे ऑप्शन दिले, तर ऑप्शनमधलीच ओळखायची की सर्वात छोटी संख्या कोणती, म्हणजे लहान संख्या कोणती, आणि तीही 5 अंकी. ह्या सगळ्या 5 अंकीच आहेत. तर यामध्ये लहान संख्या दिलेल्या ऑप्शनपैकी ओळखत असताना सर्वात सोपी पद्धत, अगोदर सुरुवातीला बघा इथे 1 दशक, शतक, हजार, 10,000 प्रत्येक स्थानी हे शेवटचे असे 10,000 आहेत. म्हणजेच इथे 30,000 आहे, इथे 30,000 आहे, इथे 34,000 आहे. हिला सोडून द्या, ही लहान नाही, सुरुवातच 34 नव्हते. इथे 30,000 आहे. आता पुढे आणखीन बाकी आहे, चेक करायचं. परत आता शतक स्थानी जाऊया. इथं 400 आहे, म्हणजे 4 आहे शतक स्थानावर. इथे शतक स्थानावर 0 आहे, इथे शतक स्थानावर 5, इथं सोडूनच दिली, हिला निग्लेक्ट करून टाका, याची सुरुवातच मोठ्या संख्येने झालेली आहे. तर परत हिच्या शतक स्थानी 500 आहे. आता 500 पण आपल्याला नको आहे, कारण इथे 400 आहे आणि ही 500, म्हणजे ही मोठी व्हायला आपल्याला एकदम छोटी शोधायची आहे. तर मग हे 2 संख्या आता इथे कटलेल्या आहेत, राहिल्यात शेवटच्या ह्या 2. यामध्ये मग आता शतक स्थानी इथे 4 आहे, इथे 0 आहे.
इथे दशक स्थानी 5 आहे, इथे दशक स्थानी 4 आहे, म्हणजे हीच छोटी आहे, हिला पण सोडून द्या. ठीक आहे. अशा प्रकारे ओळखायचं आणि पटापट पुढे जायचं. लिहून घ्या. प्रश्न 7 नंबरचा आहे. पहा प्रश्न कसा आहे, आपण समजून घेऊया. n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील कोणते विधान सत्य आहे हे पाहायचं आहे आपल्याला. तर n ही एक कोणती नैसर्गिक संख्या आहे, जसं की पाहूया आपण आता. एक n ही 2 घेऊया, n म्हणजे 2. मग इथे ऑप्शनमध्ये दिलेला आहे n चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग, मग 2चा वर्ग होतो 4. मग 4 ही संख्या 4 होतो आणि n चा वर्ग म्हणजे पुन्हा 2 घेऊया वाटल्यास आणि त्याचा वर्ग घन घेऊया. 2 4 4 2 8 म्हणजे घन होतो 8. मग आपण जर असं लिहिलं की 4 आणि इकडे लिहिलं 8, यापैकी 4 ही मोठी आहे म्हणे. हे पहा, हे मोठ्या संख्येचं चिन्ह. n वर्ग हा मोठा आहे म्हणे n क्यूबपेक्षा. तर 4 हा 8पेक्षा मोठा आहे का? नाही. म्हणजे हे ऑप्शन होऊ शकत नाही आपलं. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे n चा क्यूब आणि n चा स्क्वेअर. पहा, n चा क्यूब आताच आपण पाहिलं, जसं की 2 ही संख्या घेतली, त्याचा घन येतो 8 आणि n चा स्क्वेअर त्याचा घन येतो 4 आणि हा क्यूब मोठा आहे. तर हो, हे मोठा आहे, आपण याला हो म्हणू शकतो. परंतु बाकीचे चेक करायचे राहिलेत, त्यामुळे फक्त आपण एक बाजूला राईट करूया. हे असू शकतं त्याचं उत्तर 100%. परंतु आणखी काही खाली वेगळे दिलेत का बघूया. n चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग येतो 4, वजामध्ये n चा क्यूब म्हणजे तो येतो 8 आणि हा 0पेक्षा मोठा असतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे पहा, 8तनं 4 गेले तो 4 राहतात आणि 4 हा 0पेक्षा मोठे आहे. तर हो ना, आहे, हे पण त्याचं उत्तर असू शकतं. आता इथे काय दिलेलं आहे, n म्हणजेच फक्त कोणतीही एक नैसर्गिक संख्या, कोणतीही एक नैसर्गिक संख्या एक जरी घेतली ती पण, आणि ती 0पेक्षा मोठी आहे. तर हे पण ऑप्शन, या सगळ्या ऑप्शनपेक्षा फर्स्ट प्रायोरिटी आपण याला देऊ शकतो, कारण कोणतीही नैसर्गिक संख्या ही 0पेक्षा मोठी असू शकते. इकडे तरी प्रत्येक नैसर्गिक संख्यांची क्यूब केलेला आहे किंवा स्क्वेअर केलेला आहे आणि मग नंतर त्यांचे वजा. मात्र काहीही क्यूब किंवा कोणत्याही प्रकारचा असा वर्ग घन असं काहीच नाही केला किंवा गुणाकार भागाकार काहीच नाही केला, दुसरी कोणतीही संख्या वाढवली नाही किंवा हिचीच दुप्पट नाही केली, फक्त ही एकेरीच ठेवलेली आहे. म्हणून अशा प्रकारचं जे ऑप्शन आहे तेच सत्य आहे, की हे विधान सत्य आहे की कोणतीही नैसर्गिक संख्या. आता इथे जर तुम्ही 3 घेतलं ती पण 0पेक्षा मोठी आहे, 4 घेतलं ती पण 0पेक्षा मोठी आहे, आणि ह्या ऑलरेडी असणारच ना, कारण का तर याचा घन केलेला आहे किंवा कोणत्या संख्येचा वर्ग केलेला आहे, यांचा कुठेही घन नाही, कुठेही वर्ग नाही, तर ही एकेरी संख्या आहे. म्हणजे हे ऑप्शन याला पहिलं प्राधान्य द्यायचं की ही 0पेक्षा मोठी आहे. अशा प्रकारे इथे आपण थांबणार आहोत. 1.2 हा भाग इथे पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.